टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. रेल्वे ग्रुप डी, RRB, NTPC याच्या जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यापैकी आपण GK अँड सायन्स यांचं विश्लेषण पाहत आहोत. प्रश्न प्रकार पाहत आहोत. काय करावं या संदर्भात आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर 17 ऑगस्टची जी आहे शिफ्ट 2 आहे, तर त्या शिफ्टचे आपण प्रश्न GK आणि ह्याचे पाहूया. बघा, 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने अर्थात UNDP तयार केलेल्या मानव विकास निर्देशांक 2020 मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो. तुम्हाला आता मानव विकास निर्देशांक हा आता समजा तुम्ही 2024 ला देताय किंवा हा भविष्यात तुम्ही 2025 ला व्हिडिओ पाहणार असेल, तर त्याचा बिफोर 1 इयर टू 2 इयर जे आहे आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे HD आहे, ह्युमन इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतात. तर HD आहे 2024 चा किती आहे किंवा 2023 चा किती आहे ते पाहूया आपण. भारताचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे 193 देशामध्ये 134वा क्रमांक लागतोय सध्याच्या कंडिशनला. पुढचा प्रश्न आहे, एका गोलीय आरशाची नाभी आणि वक्रता केंद्र यांच्या दरम्यानचे अंतर त्याची वक्रता त्रिज्या यांच्या संदर्भात डॅश डॅशच्या समान असते R/2 असं त्याचं उत्तर दिलेलं आहे त्याने. भिंग या प्रकारावरती चॅप्टर आहे. इलेक्ट्रिक मोटारच्या आर्मेचरमध्ये खालीलपैकी कोणता किंवा कोणते भाग असतो किंवा असतात, तर मृदुलोह क्रोड आणि कुंडल हे असतात, चुंबकीय असत नाहीत. पुढचा प्रश्न आहे, शुष्क विरवलेल्या चुन्याचे क्लोरिनीकरण घडून येते तेव्हा मुख्य उत्पादन म्हणून डॅश डॅशची निर्मिती होते, त्यावेळेस कॅल्शियम ऑक्सिक्लोराईडची निर्मिती होत असते. ग्राहक हक्कांच्या संदर्भात कोपराचे विस्तारित रूप काय आहे? कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट हा कोणत्या वर्षाचा आहे यावर पुढे चालून तुम्हाला प्रश्न येतो. तो आहे म्हणजे ग्राहक संरक्षण अधिनियम याला असं म्हटलं जातं. तो जो आहे तो 1986चा आहे, यावर लक्ष असू द्या. ज्या कोणत्याही अभिक्रियेत एक अविद्राव्य अवक्षेप उत्पादित होतो तिला काय म्हटले जाते, तर त्याला अवक्षेपण अभिक्रिया म्हटलं जातं. रासायनिक अभिक्रिया हे प्रकरण तुम्ही वाचणं गरजेचं आहे. इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं याला, केमिकल रिॲक्शन. वेळ मिळाला तर मी सगळे टॉपिक घेण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु आधी मला प्रश्नपत्रिका वाचायची आहे आणि तुम्हाला देखील त्या संदर्भात माहिती द्यायची आहे. बस एवढाच उद्देश सध्या प्रश्नपत्रिका वाचायचा. कार्बनच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सहभागी असलेल्या एकूण कक्षकांची संख्या किती आहे, तर त्याचं उत्तर आहे 2. पुढचा प्रश्न हा मॅथ रिझनिंगचा आहे. मॅथ रिझनिंग आपण पाहणार नाही, याच्यामध्ये फक्त GK आणि विज्ञान पाहणार आहोत. भारतीय संग्रहालय अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे, तर 1910चा आहे. पुढचा प्रश्न आहे, 1976 मध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे पहिले अंदाजपत्रक कुणी मांडले होते? दादाभाई नौरोजी. आर्थिक म्हणजे आता ह्याच्या संदर्भात पंचायत राज संदर्भात देखील महत्त्वाचे काही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जातं, हे सोपं प्रश्न आहे. आणि आर्थिक विकेंद्राचं जनक कोणाला म्हटलं जातं, हे लॉर्ड रिपनला म्हटलं जातं. आणि आर्थिक विकेंद्रीकरणाचा जो जनक आहे त्याला लॉर्ड मेयोला म्हटलं जातं. आता हे आर्थिक बद्दल आल्यामुळे ही 2 घेतलो. ॲक्च्युली पंचायत राजच्या वेळेस ते डिस्कस करायला पाहिजे. दादाभाई नौरोजीचं एक पुस्तक फेमस होतं. त्या पुस्तकावर एवढ्या वेळेस प्रश्न आलेला आहे, इंडिया असो आपलं सेंट्रल असो की स्टेट असो सगळीकडे आलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव काय असं तुम्हाला प्रश्न विचारतात. त्या पुस्तकाचं नाव आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया अशा प्रकारचं त्याचं पुस्तक आहे. यावर प्रश्न खूप आलेला. हे पुस्तक कोणाचं आहे किंवा खालीलपैकी कोणतं पुस्तक आहे. ठीक आहे, हा झाला. पुढचा प्रश्न आता हा चालू घडामोडीवर आहे. सॉरी, ही मॅथ आहे. मॅथ नाही घ्यायचं आपल्याला, GK घ्यायचं आहे आपल्याला. चला पुढे बघा. खालीलपैकी कोणती राज्य आणि प्रमुख भाषा जोडी चुकीच्या पद्धतीने जुळवण्यात आलेली आहे? केरळ, केरळ नाही, कर्नाटकमध्ये येईल. मणिपूर, मैतेई बरोबर आहे. आताच्या कंडिशनमध्ये मैतेई समाज आणि अजून एक कुठला तर त्याच्यामध्ये वाद म्हणजे आंदोलन चालू आहे, त्याच्यामुळे हिंसाचार चालू आहे. आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू, मेघालयामध्ये खासी. ओके, बरोबर आहे, काही अडचण नाही. सध्या गुरुंग यांना कबड्डी या क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला मुष्टियुद्धामध्ये. ठीक आहे, आता ही 2024ला आहे ना, हे बघायचं. 2024ला पद्मश्री वगैरे कोणते मिळाले ते पाहायचं आहे. हा एक तुम्हाला कसा प्रश्न होता ते सांगितलं आपण.
पुढचा जीकेचा प्रश्न पाहूया. वनस्पतीमध्ये वायू विनिमयात खालीलपैकी कोणते भाग सहाय्यक ठरतात? तर प्ररंध्र हे सहाय्यक ठरत असतात. खालीलपैकी कोणत्या खेळातील उल्लेखनीय योगदानासाठी टी.पी. ओसेफ यांना 2021 साठीच्या द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले? ॲथलेटिक्स. तुम्ही राज्य शासनाची प्रश्नपत्रिका पहा आणि केंद्र शासनाचे पहा. तुम्हाला अभ्यास करत असताना म्हणजे सेंट्रलचे कोणते असो, SCC CGL असो, बरोबर, PO असो, तुम्हाला ना केंद्राच्या दृष्टीनेच अभ्यास करावा लागेल. हे नावं तुम्हाला स्टेट लेवलच्या वेळेस वाचताना लक्षात येत नाही, तर ते तुम्हाला नेहमी वाचावं लागेल, लक्षात ठेवायचा प्रयत्न करावा लागेल. प्रश्न सोपा आहे, परंतु आपला तो दृष्टिकोनच नाही वाचायचा किंवा बघायचा. त्यानंतर पुढचा जी खालीलपैकी ठीक आहे मॅथ रिजनिंग आहे. हा जो आहे ना हा सरळ सरळ विज्ञानाशी निगडीत प्रश्न आहे, परंतु मॅथ आणि रिजनिंग आहे. यावर मी म्हटलं तुम्हाला मॅथ हे सगळं विश्लेषण लिहून काढावं लागेल आणि त्यावरच करावं लागेल. एका प्रतलावर 4 वेगवेगळे बिंदू अशा प्रकारे आहेत की कोणतेही 3 एकरेषीय नसतील. त्यांच्यामधून काढल्या जाणाऱ्या सुस्पष्ट सरळ रेषांची संख्या किती? तर त्याचं उत्तर 6 आहे. खालीलपैकी कोणते अलैंगिक प्रजननाचे उदाहरण नाही? अभिरोपण, क्राफ्टिंग नाही. अलैंगिक द्विभाजन होते, बरोबर, अमिबाचं स्वतःला हे मुकुलायन हे अलैंगिक आहे, विखंडन अलैंगिक आहे. लैंगिक संबंध मानवामध्ये होत असतात, त्याच्यामुळेच पुढे चालून काय होत असतं, वंश वाढत असतो. हे लैंगिक आहे, म्हणजे त्याला संबंध म्हणतात. जिथं संबंध येतो दोन म्हणजे सेक्शुअल कॉन्ट्रॅक्ट होतं त्याला लैंगिक संबंध म्हणतात. सर्व पंचायत संस्थांमधील किती पदे स्त्रियांसाठी राखीव आहेत? तर केंद्राच्या संदर्भात म्हणलं ना तर मित्रांनो 1/3 आहे, परंतु महाराष्ट्रात जर विचार कराल तर ते 50% आहे. 2011 मध्ये या संदर्भाचा महाराष्ट्र शासनानं कायदा केलेला होता. पंचायत राज संदर्भातचा तो प्रश्न. पुढचा प्रश्न आहे बहुपर्यायी. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य उत्तर ओळखा. विधान 1, निर्जल सोडियम कार्बोनेटचा वापर सोडा आम्ल अग्निशामकता केला जातो. तर निर्जल सोडियम कार्बोनेट पाण्यात विरघळतो आणि स्फटिक जलाचे 10 रेणू असणारे धुण्याच्या सोड्याचे स्फटिक मिळवण्यासाठी पुनस्फटिकरण होते. तर विधान 2 हे सत्य आहे, विधान 1 असत्य आहे. 35 क्रमांकाचा प्रश्न पहा. एका गोलीय आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यांच्या दरम्यानचे अंतर त्यांचे नाभीय अंतर F च्या संदर्भात 2F च्या समान असते. हा भिंगे या प्रकारावर टॉपिक आहे, प्रश्न आहे. अनुच्छेद 279 खालीलपैकी कोणत्या घटनात्मक संस्थेशी संबंधित आहे? तर वस्तू व सेवा कर परिषद GST या संदर्भात आहे. म्हणजे ही 2017ला GST लागू झाली, हे लक्षात असू द्या. आणि आता GSTचं कलेक्शन हे तब्बल 1.80 लाख कोटी रुपयाच्या जवळपास 1,80,000 दरम्यान म्हणजे कोटी एवढे जमा कलेक्शन होत असते त्याचं. आता ही सगळे आहेत. आता सध्या 16वा वित्त आयोग स्थापन केलेला आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. अरविंद पानगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. बरं, आता इथं कलम विचारलंय GSTच्या संदर्भात तर झालेलं आहे. वित्त आयोगाचं कलम जे आहे कलम 280 आहे, बरोबर. UPSCचं 315 आहे. तर इलेक्शन कमिशनचं किती आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, 324 आहे. हे नेहमी तुमच्या लक्षात असलं पाहिजे. एवढे 3 मी कलम तुम्हाला सांगितलं आहे. अशा प्रकारे पुढच्या वेळेस येऊ शकतात प्रश्न. त्यानंतर आहे मातीची धूप हा पर्यावरणास असलेल्या प्रमुख धोक्यापैकी एक आहे. मातीची धूप रोखण्यासाठी खालीलपैकी काय मदत करू शकते? समोच्च नांगरणी म्हणजे चांगल्या प्रकारची नांगरणी करू शकते पर्यावरणासंदर्भात. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक टेकड्यामध्ये आहे? तर नर्मदा या नदीचा उगम तिथं आहे. गोदावरीचा जो उगम आहे त्र्यंबकेश्वर आहे. पुढचं मॅथ रिजनिंग सोडून जीकेच्या प्रश्न पाहू पटपट. 47 क्रमांकाचा प्रश्न. कोणत्या घटकांनी वैज्ञानिकांना मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाकडे वळवले? तर मूलद्रव्यांच्या संश्लेषणाच्या निरनिराळ्या पद्धती होय. मूलद्रव्यांचे निरनिराळे स्त्रोत हे देखील योग्य आहे. मूलद्रव्यांचे निरनिराळे गुणधर्म म्हणून तर समजा डोबेर्नायची त्रिके, त्यांना न्यूलँडची अष्टके, बरोबर, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, मोस्लोची आधुनिक आवर्त सारणी. मग त्याच्यानंतर आधुनिक सावरतीवर बरंच चालू आहे. आडव्या ओळी, उभ्या ओळी, गण
आवर्तं, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न, पौगंडावस्थेत मानवी शरीरात अनेक बदल घडून येतात. खालीलपैकी कोणता लैंगिक परिपक्वनाशी संबंधित बदल केवळ मुलीमध्ये घडून येतो? स्तन ग्रंथींची वाढ हे फक्त मुलीमध्ये होतं, तर पुरुषामध्ये होत नाही. स्वतःच्या दिसण्याबद्दल जागरूकता हे दोघांमध्येही होतं. शरीराच्या विविध भागावर केसांची वाढ ही दोघांकडेही होतं. तारुण्यपिटिकासह तेलकट त्वचा, हो, चेहऱ्यावर फोडं वगैरे येतात, हे दोघांनाही होत असते, हे तुम्हाला माहीत आहे. परंतु स्तन ग्रंथीची वाढ ही फक्त महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये होत असते. खालील 4 केमिकल रिॲक्शन दिलेले आहेत, त्यात ऑक्सिक्षपण अभिक्रियेचे उदाहरण नाही असं विचारलेलं आहे. तर ही जी आहे ही ऑक्सिक्षपण रिॲक्शन आहे. परत हा देखील ऑक्सिक्षपण रिॲक्शन आहे. हे देखील ऑक्सिक्षपण रिॲक्शन आहे. परंतु हे जे आहे ते ऑक्सिक्षपण रिॲक्शन नाही आहे. 4 क्रमांकाचं आपलं उत्तर नाही. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार चुंबकीय क्षेत्राच्या आत ठेवलेल्या विद्युत प्रवाह वाहणाऱ्या वाहकावरील बल शोधण्यासाठी अंगठा तर्जनी अनुक्रमे, अंगठा आहे हे बल दर्शवतं आणि तर्जनी जी आहे ते चुंबकीय क्षेत्र दर्शवत असतं. याच्या दिशांचे प्रतिनिधित्व करतात, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीचा काळजीपूर्वक अभ्यास करा. कोणता पर्याय निळा काळा रंग दिसण्याचे अचूकपणे स्पष्टीकरण देतो? तर बटाट्याच्या रसात स्टार्च असते जे आयोडीनसोबत निळे काळे होते, हे याचं अचूक उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागात केवळ एकच अनुच्छेद 51 आहे जो नागरिकांसाठीच्या 11 मूलभूत कर्तव्यांच्या संहितेशी संबंधित आहे? भाग 4. बघा, ज्यावेळेस राज्यघटना अस्तित्वात आली त्यावेळेस मात्र मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत नव्हती. मूलभूत कर्तव्य नव्हते बरं का. 1976ला सुवर्णसिंह समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीने जी शिफारस केली त्या आधारे हे मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि ही समिती स्थापन केली त्यावेळेस इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. त्यानंतर संगाई हरिण ही खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळणारी प्रदेशनिष्ठ प्रजाती आहे? तर ते मणिपूर या राज्यात आढळणारी प्रदेशनिष्ठ प्रजाती आहे. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यामध्ये त्याच्या रेणवीय अवस्थेत जास्तीत जास्त संख्येने अणू असतात? तर ते सल्फरमध्ये असतात. पर्याय पाहून उत्तर निवडावं लागतं अशा वेळेस. कोणत्या राज्य सरकारने महिला आणि बालकांच्या सुरक्षितता आणि सुरक्षेत वाढ करण्यासाठी पोलिसांच्या पिंक फोर्सचे उद्घाटन केले? तर ते गोवा. ठीक आहे, हे 2022चा पेपर असेल त्यावेळेस योग्य होतं, परंतु आता नवीन अपडेट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या जीवाणूची उपस्थिती ही जलप्रदूषणाची सूचक असते? ई कोलाई कोलिफॉर्म हे जर असेल तर जलप्रदूषण आहे असं समजून घ्यायचं तुम्ही. पुढचा प्रश्न पाहूया. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स 29 ऑगस्ट 1956 रोजी उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रात हेवी इलेक्ट्रिक इंडिया लिमिटेड HEL म्हणून नोंदणी करण्यात आली. ते 1956 या वर्षी. आणि हा विज्ञानमधील प्रश्न आहे, तुम्हाला मी फक्त वाचून दाखवतो, सोडवायचं ते आकडेमोड करावं लागतं आणि ही आपण टॅबवर बनवत असल्यामुळे ते आकडेमोड करायला जमत नाही. अभिसारी भिंगापासून 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेली वस्तू भिंगापासून 30 सेंटीमीटरवर वास्तव आणि उलटी प्रतिमा तयार करते. त्यानुसार भिंगाने तयार केलेले विशालन डॅश डॅश इतके असते. तर ते -6/5 असं उत्तर येते. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे गणित आपण सोडवून घेऊ. मला टॅब घेतल्यानंतर वेगळ्या प्रकारचा त्यावर आपण आकडेमोड करू शकतो. त्यानंतर नवरोज सण कोणत्या धार्मिक समुदायाशी संबंधित आहे? पारसी या समुदायाशी संबंधित आहे. पुढचा जीकेचा प्रश्न पाहूया. मौनसिनराम हे पृथ्वीतील सर्वात आर्द्र ठिकाण असून ते कोणत्या ठिकाणी आहे? तर ते खासी टेकड्यामध्ये आहे. टेकड्यात विचारले कोणत्या ठिकाणी आहे ते. जानेवारी 2022 मध्ये हायड्रोजनचे नैसर्गिक वायू प्रणालीत मिश्रण करण्याच्या भारताच्या पहिल्या प्रकल्पाची गेलने कोठे सुरुवात केली? इंदोर. आता फर्स्ट घटना 2024 मध्ये लक्षात घ्या.
अशा गोष्टी त्यावेळेस महत्त्वाच्या होत्या, आता नाही. सेंटर फॉर मॉनिटरिंग द इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2022 मध्ये कोणत्या राज्यात बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता? तर हरियाणा. बट नॉट इम्पॉर्टंट. आता तुम्हाला 2024चं पाहावं लागेल. मे 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आयु हे नवीन आरोग्य कल्याण योजना ॲप लॉन्च केले? कर्नाटक. पण आता सध्या इम्पॉर्टंट नाही, परंतु प्रश्न कसे होते हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी रिपीट प्रश्न वाचून दाखवत आहे. परत हा विज्ञान गणितासंदर्भात आहे. विद्युतधारा विद्युत प्रभार यावर दिलेल्या परिपथात 4 ओहम रोधविवरील विभवपात डॅश इतका असतो, तर तो असतो 2 व्होल्ट. मानवी पचन संस्थेत कोणती क्रिया घडते जी मलिनतेवरील साबणाच्या पायस्कारी कृतीप्रमाणे असते? पित्त, क्षार, मोठे मेद लहान लहान कणात विघटित करतात. हे अचूक उत्तर आहे त्याचं. दिलेल्या कोणत्या प्रक्रियेद्वारे मूत्रपिंडामध्ये मूत्राची निर्मिती अनुक्रमाने होते? गाळणे होते, त्यानंतर व्यवच्छेदक होते, व्यवच्छेदक पुनःशोषण, उत्सर्जन, अशा प्रकारे ही सिस्टीम आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेला रोध आर हा 2 समान भागात कापला जातो, तर प्रत्येक भागाचा रोध किती असेल? r/2 असेल. प्रसिद्ध हाजी अली दर्गा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? मुंबई या शहरात आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे 17 तारखेचे पेपर आहे, शिफ्ट दुसऱ्याचे हे सर्व प्रश्न आहेत. अशा प्रकारे रोज रात्री 8 वाजता आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करणार आहोत. मला पण तुमच्यासाठी अभ्यास करायचा आहे. प्रश्न पॅटर्न समजून घेऊन तुम्हाला नोट्स अवेलेबल करून द्यायचे आहेत. येणाऱ्या काळात 100% टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला एक परफेक्ट टेस्ट सिरीज आपण अवेलेबल करून देऊ, जेणेकरून तुम्हाला यश 100% मिळेल. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.